श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्त्वही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. दरम्यान या नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवासही केला जातो. मात्र यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेऊयात पौराणिक विद्या अभ्यासक सूरज सदानंद म्हशेळकर यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव पुरोहित सूरज सदानंद म्हशेळकर आणि आज आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला येणारी महत्वाची पंचमी म्हणजे नागपंचमी. या पंचमीला नागाची पूजा केली जाते आणि याचं नेमकं कारण काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. 24 मध्ये 9 तारखेला ही तिथी सुरू होत आहे आणि 10 तारखेच्या पहाटे 3:14 सुमारास ही तिथी समाप्त होत आहे. त्यामुळे नागदेवतेची पूजा या तिथीला केली जाते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सत्तेश्वरी नावाची कन्या होती आणि तिचा सत्तेश्वर नावाचा भाऊ होता आणि याला नागपंचमीच्या आदल्या तिथीला मृत्यू झाला आणि सत्तेश्वरी प्रचंड दुःखी झाली. तिने अन्नत्याग पाणीत्याग केला आणि दुसऱ्या दिवशी तिला नागाच्या स्वरूपात आपला भाऊ दिसला म्हणून तिने नागाची पूजा केली आणि ती पूजा केल्यामुळे नागदेवता प्रसन्न झाली. नागदेवतेने वरदान दिलं की ज्या ज्या स्त्रिया नागदेवतेची पूजा करतील त्या सर्वांचा भाऊ दीर्घायुष्य आणि सुदृढ राहील म्हणून नागदेवतेची पूजा केली जाते. विशेष असणारे महत्वाचे 9 नाग यांची पूजा केली जाते. यांचा मंत्र आहे अनंत वासुकेशम पद्मनामच कंबलम शंखपाल भूतराष्ट्र तक्ष वृत्तकालियम तथा एताने नवनामानी नागा नामच्च महात्मनामम. असं 9 नागांचं विशेष महत्व आहे. या नागांची पूजा केली जाते. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे याच दिवशी परीक्षित याला सर्पदंश झाला. परीक्षित हा अभिमन्यूचा मुलगा आणि त्याचा मुलगा परीक्षितचा मुलगा जमनीय यांनी नागांना मारण्यासाठी नागयज्ञ केला. तेव्हा सर्व नाग मरू लागले, या यज्ञामध्ये जळू लागले आणि सर्व नागांनी आस्तिक ऋषीमुनींचा आश्रय घेतला. आस्तिक ऋषीमुनींनी जमनीयाला समजवलं आणि तेव्हा हा यज्ञ थांबला आणि अशा प्रकारे नागांचं संरक्षण झालं. म्हणून नागपंचमीला विशेष नागांची पूजा केली जाते. असं हे नागांचं अनन्यसाधारण महत्व आहे. नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे. अशा या नागाची पंचमीला पूजा केली जाते. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.